ची बातमी आहे धुळ्यामधून। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून तब्बल 1,84,00,000 जप्त करण्यात आलेत। धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मधून कोट्यवधींची रोकड ही जप्त करण्यात आली आहे। धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप आहे। आमचे प्रतिनिधी मनीष आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनीष, धुळ्यामध्ये सध्या काय घडतंय, काय परिस्थिती आहे, काय प्रतिक्रिया उमटतायत? वृषाली, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जी काही अंदाज समिती धुळे जिल्ह्यामध्ये आलेली होती, या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातल्या विविध कामांची पाहणी करणार होती। त्या समितीमध्ये जवळपास 28 आमदार आहेत, विविध पक्षाचे हे आमदार आहेत आणि त्यांचे अध्यक्ष अर्जुन खोतकर असून या समितीचा 3 दिवसीय दौरा होता। तत्पूर्वी ही समितीची बैठक सुरू झाली आणि त्यानंतर सायंकाळी माजी आमदार ठाकरे गटाचे अनिल गोटे यांनी आरोप केला की हे जे गुलमोहर रेस्ट हाऊस आहे, या गुलमोहर रेस्ट हाऊसमधील 102 नंबरच्या खोलीमध्ये या ठिकाणी जवळपास 5 कोटी रुपये ठेवलेले आहेत आणि या समितीच्या सदस्यांना देण्यासाठीचे हे पैसे आहेत आणि त्यामुळे या खोलीची तपासणी करावी, त्यामुळे त्यांनी अगोदरच या खोलीला कुलूप लावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी प्रशासनाला या खोलीकडून तपासणी करावी आणि नक्की रक्कम आहे का ही आरोप केल्यानंतर प्रशासनाने जवळपास 3 तासानंतर आल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, बांधकाम विभाग असेल यांच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि या खोलीमध्ये जो आरोप केला होता 5 कोटी ठेवल्याचा तो दावा खरा ठरला आणि त्या ठिकाणी 1,84,00,000 रुपये या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि हे मिळाल्यानंतर सकाळी जवळपास 6 तास ही कारवाई चालली आणि सकाळी पहाटे 4 वाजेला ही कारवाई संपली असून आता या 102 नंबरच्या खोलीला पोलिसांनी सील केलेलं आहे। त्यामुळे आता या समितीबाबत शंका व्यक्त केली जात आहेत। नेमके हे पैसे कशासाठी होते, कोणासाठी आणले होते आणि कोणी आणले होते याचा तपास आता सुरू आहे आणि नेमकं या प्रकरणात आता कशा पद्धतीने वळण लागतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद मनीष, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मधून 1,84,00,000 जप्त करण्यात आलेले आहेत। पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई जी आहे ती झालेली आहे।